सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अथ सायंकाळ पूजावसर प्रारंभ। संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करी अनुचरा समवेत सर्वा गंगा तटी विरचितो स्थितासनी जो भिक्षा सुपाक विविधा स्वीकरी परात्मा। संध्याकाळच्या चांगल्या वेळी श्री चक्रधर स्वामी सर्व भक्तिजनासोबत जातात. गंगा तीरावर बसून भिक्षेत आलेल्या त्यांच्या विविध पक्वान्नाचा स्वीकार करतात. ते सत्प्रसादित परेश्वर दृष्टपूत भिक्षान्न भोजन कीजे परसन्निधानी संतृप्त पूत करुणी प्रभु सेवका ते बीजे करी स्वनगरा प्रतिभक्त काजा। परमेश्वराने आपल्या दृष्टीने पवित्र करून प्रसादित केलेले ते भिक्षान्न त्यांच्याजवळ बसून श्रीमूर्ती अवलोकन करीत भक्तिजन भोजन करतात. प्रभू श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तांना जेवू घालून मग त्यांच्या हितासाठी डोमेग्रामच्या राजमठाकडे जातात. सम्मार्जनाधिकृती सारुणी रंगमाळा नागांबिका सस्नात मार्जन कृत्य शुद्धा सर्वेश राजभुवनी उजळी प्रदीपू पद्मासनी परिकरे प्रभुराव बैसे। तेव्हापर्यंत इकडे बाईसा राजमठामध्ये झाडपूस करून सडा संमार्जन करून रांगोळ्या काढीत असत. त्यानंतर स्नान करून स्वामीच्या पूजावसराची तयारी करीत. सर्वेश्वराच्या राजमठातील दिवा बाईसाने प्रज्वलित केल्यानंतर श्री चक्रधर स्वामी भक्ती समुदायासमवेत पद्मासनावर विराजमान होत आसनस्थ होत. आढा सुभाळ फळकी वर कस्तुरीचा सर्वांगी रेखित सुभोरी सुकर्दमाची श्रीशेखरी मुकुटमाळ विराजमान श्रीकंठ मंडित सुवर्ण विचित्र माळा। स्वामीच्या भाडस्थळावर बाईसा कस्तुरीचा आडवा टिळा रेखीत होत्या. सर्वज्ञाच्या सर्वांगाला चंदनाच्या उटीचा पातळ लेप लावीत असत आणि श्रीमुकुटावरती बांधलेली मुकुटमाळ श्रीकंठामध्ये घातलेला विविध फुलांच्या माळा शोभून दिसत आहेत. कर्णद्वयी झळंबुके वर बाहुभूषा सौरभ्य पुष्पकळिका सरहस्तकीपे प्रोत्फुल्ल पुष्पित करी स्तबकू प्रशोभे ओवाळी जय परममंगळ धूप दीपी। स्वामीच्या दोन्ही कानामध्ये पिवळ्या फुलांचे झळंबुके शोभून दिसतात. त्यानंतर दंडावर बांधलेली सुगंधित पुष्पकळिकांची बाहुभूषणे सुंदर वाटतात. प्रफुल्लित फुलांचा पुष्पगुच्छ हातसर हातामध्ये किंवा श्रीकर मनगटावर शोभून दिसतो आहे. असा सुपूजित परमेश्वर भक्तिजन धूपदीपांनी त्यांना ओवाळत आहेत. नागांबिका धनुजरी नमिजे परात्मा ग्रामस्थळो गमग पाठ विजय कृपाळे व्याळी धृता धनसिता पययुक्त कीजे तांबूळ वस्त्र कमळी मिरवे परेशा। बाईसा मुख्य करून सर्व भक्तिजन त्या परमात्म्याला नमन करतात. असा पूजावसर झाल्यानंतर मग स्वामी गावातील महाजनांना पाठवणी देतात. व्याळीला तूप भात साखर आणि दूध मिश्रित अशी आरोगणा होते. मुखशुद्धीसाठी बाईसांनी ओळवलेल्या पानाचा विडा स्वामीच्या श्रीमुखकमलामध्ये मिरवतो आहे शोभून दिसतो आहे. रात्री परावर कथा कथिता उजेडे दैवी स्मिते मुनिवरे पुसिजे प्रभूते सामर्थ वेदक महानिज दर्शनाचे सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे। व्याळी झाल्यानंतर रात्री भक्तिजनांना परावर शास्त्राचे निरूपण करता करता पहाट होत होती. तेव्हा विस्मयचकित होऊन मुनिश्रेष्ठ नागदेवाचार्य स्वामींना विचारतात, जी जी पाहाले जी। यावर वेदाचार्य असलेले स्वामी स्वतःच्या दर्शन सामर्थ्यांची महिमा राजकथेचा प्रसंग सांगून निरूपण करतात. तो सर्व जीव सुपिता निज मातृमित्रो अनिमित्त बंधु सुहृदादिक सर्व गोत्रो लीळावशे परमशुद्ध सुबोध दाता देखावया मजमणी बहुपय अवस्था। तो परमेश्वर सर्व जीवाचा पालन करता असून स्वकीय माता पिता नित्य निमित्तवीन आणि बंधू हितक्षी आदी सर्वच गोत्रज आहे. इच्छावशे प्रवृत्तीवशे
शुद्ध बोधाचे दातृत्व करणारा, चालता बोलता परमेश्वर माझ्या डोळ्यांना कधी पाहावयास मिळेल हीच उत्कंठता माझ्या मनाला लागलेली आहे. ऐसी वेदक बोधका भवभृत आनंद संकारका कैवल्याधिक दानदायका सदा शुद्धात्मका निर्मळा सर्वा साधन कारणा प्रतिदिनी लीळा करी अच्युतू त्या जीवा स्मर मानसी वदमुखे आईक करणी सदा. या प्रकारच्या वेदक आणि बोधक असणाऱ्या पूजा अवसराच्या लीळा, संसाराचे हरण करणारा, आनंदाचे संक्रमण करणारा, कैवल्याधिक चारी दानाचे दातृत्व करणारा, शुद्धात्मक निर्मळ असा सर्व साधन चरित करणारा परमेश्वर दररोज करतो आहे. त्या अशा पवित्र लीळा ही जीवा तुझ्या मनामध्ये स्मरण कर, तोंडाने आठवण कर आणि सदोदित कानाने ऐक. जय परमहंता जीव देहातिरिक्ता जय हत भवदर्पा सच्चिदानंद रूपा जय सुरवर युक्ता ज्ञान विज्ञानवंता जय गुणगणदीपा अनंत धर्म स्वरूपा. सर्वाहून श्रेष्ठ मोठा महान जीवधर्म देहधर्माचा वेगळा असा घोर संसाराचा गर्वहनन करणारा सतचित आनंदमय असा त्रिअंश परमेश्वर, देवताधिकांच्या सर्व शक्तीने युक्त, ज्ञान विज्ञान शक्तीने युक्त, श्रेष्ठ गुणाचा साठा असलेला, ज्यांच्या गुणाचा धर्माचा आणि स्वरूपाचा कधीच अंत लागत नाही अशा परमेश्वरा श्री चक्रधर राया तुमचा जय जयकार असो. जय परतर ब्रह्मानंद रूपादिनामा जय अविकर्षिणा अच्युता व्यक्त लीळा जय गणित विहीना आदि मध्यांत शून्य जय परम सुबोधा नित्य मुक्ता विशुद्धा. सर्व देवतेंच्या पलीकडे असलेला श्रेष्ठ अशा ब्रह्मस्वरूपा आनंद रूपाधिक करून अनेक नामना असलेल्या निर्विकार स्वभाव असा जयाच्या आस्था अविक्रिय परमेश्वरा, ज्याच्या लीळेचा हेतू जीव देवतांना कळत नाही, ज्याचे स्वरूप गुण आणि शक्तीचे मोजमाप करता येत नाही, ज्याचा आदी अंत मध्य लागत नाही, जो श्रेष्ठ प्रकारचे बोध दातृत्व करणारा अनित्य मुक्त असा निर्मळ परमेश्वरा श्री चक्रधर राया यांचा जय जयकार असो. जय गताभिमाना केवळा सर्व भिन्ना जय सकळ कृतार्था चित्परा साक्षीभूता जय निरुपम रूपा सर्व सात्म स्वरूपा जय विविध विरुद्धा चित्रशक्ती प्रसिद्धा. ज्याचा अभिमान गेलेला आहे असा सर्व जीव देवता प्रपंचाहून वेगळा असणारा केवळ असा सर्व गोष्टीमध्ये साफल्य यशस्वी समाधानी आणि परिपूर्ण असणारा मायेच्या पलीकडचा सर्वांना साक्षीभूत असा, ज्याचे स्वरूप अनंत आहे, त्याला कोणाचीही उपमा देता येत नाही, सर्व काही ज्याच्यामध्ये आहे असा विविध प्रकारचा सगळ्यांपेक्षा वेगळा रंग असलेला आणि विविध प्रकारच्या शक्तीने युक्त असा सर्व प्रसिद्ध असा परमेश्वर श्री चक्रधर राया यांचा जय जयकार असो. जय सकळावेवा कारशून्य प्रभावा जय परम कृपाळा नादी साकार लीळा जय परतर देवा सर्व जीव स्वभावा जय सकळ हितार्था पूर्वरूपाभिव्यक्ता. जो निर्वेव निराकार असा ऐश्वर्य संपन्न अव्यक्त परमेश्वर, तो कृपा गुण करून अनादि काळापासून साकार होतो आणि स्वच्छंद स्वलीळा क्रीडा करतो असा सर्वश्रेष्ठ जीव देवाचे जीवन असणारा, जीवाच्या हिताकडे ज्याचे लक्ष आहे असा पूर्वीपासून निर्वेव निराकार आहे, तो सावेव साकार होऊन जीवाचा उद्धार करतो आहे अशा परमेश्वर श्री चक्रधर रायांचा जय जयकार असो. जय नरवपुधारा जीव धर्मांगिकारा जय चिद्वर वेशा नेत्र विद्योपदेशा जय द्रुत परचित्रा जीव सत्प्रेम पात्रा जय कृत चरितार्था सर्व बंधापहंता. मनुष्य वेश धारण केलेला जीव धर्माचा अंगीकार करणारा मायापुरधारी परमेश्वर, दृष्टीमध्ये विद्येचा संचार करणारा, विविध प्रकारचे गुण धारण केलेला, जीवाला सत्प्रेम देऊन पात्र करणारा, साधन चरित करणारा आणि जीवाचे सर्व बंधने हरण करणारा परमेश्वर श्री चक्रधर यांचा सदाही जय जयकार असो. जय सुखदानी सर्व साध्यावसानी जय सुरते सुदत्ता नित्य संपूर्ण युक्ता
जय अभिमुख नाम सर्व भाव अर्चितात्मा, जय गहन चरित्रा ख्याती कीर्ती पवित्रा, सुखदान करणारा, साध्याचा शेवट असणारा, चांगली सुखानुभूती देणारा, संपूर्णपणे नित्यमुक्त असा, जीवांच्या सदाही सन्मुख आहे आणि तुमच्या चरित्राचा कुणालाही थांग पत्ता लागत नाही. तुमची विचित्र अशी कीर्ती त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे. अशा परमेश्वर श्री चक्रधर राया तुमचा जय जयकार असो. जय कमनीय मूर्ती हेमंग भार्ग कांती, जय सुर निमितांद्री चित्पदाध्या भवारी, जय विलसित मध्यानंग जन्मोद्भवाध्या, जय सुकमळ नाभा कांतवक्षादि शोभा. ज्यांची मूर्ती सुंदर आकर्षक आहे त्या मूर्तीचे तेज सोन्याच्या आतल्या भागामधल्या पिवळे धमक आहे. ज्यांचे चरण देवताधिक वंदन करतात आणि जे माया मुख्य करून सर्व देवताचे फळ देतात, असे संसाराचे शत्रू वैरी असलेले परमेश्वर ज्यांची कंबर शोभिवत आहे, त्यांच्या विश्वबिजारातून हजारो कामदेव जन्म घेऊ शकतात. ज्यांचे नाभी कमल आणि वक्षस्थळ शोभिवंत आहे, अशा सुलक्षणी परमेश्वरा श्री चक्रधर राया तुमचा जय जयकार असो. जय सरळ सुपाणी भक्त कैवल्यदानी, जय प्रहसित वक्त्रा ब्रह्मविद्या उदारा, जय सकळ कटाक्षा प्रेम संसार लक्षा, जय सुमुकुट दीप्ती सर्व सौंदर्य मूर्ती. ज्यांचे श्रीकर सरळ आहेत ते भक्तांना कैवल्य दान देतात. ज्यांचे वदन सदोदित हसतमुख आहे आणि त्या वदनाने जीवाला उदारपणे ब्रह्मविद्येचे दातृत्व करतात. त्यांचे विशेष लक्ष दृष्टी जीवाला प्रेमदान द्यावे हीच आहे. ज्यांचा श्रीमुकुट अतिशय तेजपुंज आहे, अशा सर्व सौंदर्याने युक्त श्री चक्रधर रायांची श्रीमूर्ती हिचा सदाही जय जयकार असो. जय अप्रतिम रूपा सर्व लावण्य दीपा, जय अनिमित्त बंधू पूर्ण लाभ सौभाग्य सिंधू, जय अतिवरवंटा ध्वस्त कंदर्प ताठा, जय गतिमती रुद्धा मूर्ती संवेद बोधा. ज्यांच्या रूपाचं सौंदर्य अप्रतिम आहे, ज्यांचे लावण्य दीप पूर्ण आहे, जो जीवाचा निमित्तविन बंधू आहे, जो सौभाग्याचा पूर्ण सागर आहे, ज्यांचे सौंदर्य कामदेवाचा अभिमान उद्ध्वस्त नाश करणारा आहे, अशी वेदक श्रीमूर्ती जीवाची गतिमती करते आणि वेदबोधाचे दातृत्व करते, अशा श्रीमूर्तीधाई परमेश्वराला श्री चक्रधर राया तुमचा जय जयकार असो. जय त्रिभुवन कीर्ती सर्व मांगल्य मूर्ती, जय सुर नर शोभा जीव सर्वस्व लाभा, जय परगुण धामार्थ संपूर्ण कामा, जय शुभ अवतारा त्राही चक्रेश्वराची. ज्यांची कीर्ती त्रिभुवनामध्ये अपरंपार आहे, ज्यांचे स्वरूप मंगलमय आहे आणि जो सुरवरांचे वैभव आहे, जीवांना परलाभ स्वतःचे सुख देणारा श्रेष्ठ गुणाचे ठिकाण असलेला परमेश्वर आर्तवंताच्या मनोकामना पूर्ण करतो, असा शुभ अवतारी श्री चक्रधर स्वामी जीवांचं रक्षण करणारा आहे, त्यांचा जय जयकार असो. इति अनुदिन लीळा स्तोत्र चक्रेश्वराचे, जीवन स्मृतिशिळाचे प्रत्यही शुद्ध भावे, श्रवण पठन योगे चिंतने जीवशुद्धी, करुणी परसुखाची प्राप्तीने भ्रांत साधी. प्रतिदिनी एकापाठी एक लीळायुक्त श्री चक्रधर रायांचे स्तोत्र किंवा पूजा अवसर हे स्मरण निष्ठांचे जीवन आहे. दररोज शुद्ध भावनेने पूजा अवसराची लीळा श्रवण करणे, पठन मनन चिंतन केल्याने जीवाची शुद्धी होते, पापकर्माचा आणि दोषाचा नाश होतो. असे ईश्वराचे चिंतन केल्यावर त्या जीवाला श्रेष्ठ सुखाची प्राप्ती निसंशयपणे साधणार, यात मुळीच शंका नाही. इति सायंकाळ पूजा अवसर संपूर्ण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री चक्रधरार्पणमस्तु.